रसिक हो, आज आपण भेटणार आहोत एका खास गोड परंपरेला. हा आहे नारळ भात. गणपती बाप्पाच्या नैवेद्याला शोभून दिसणारा एक गोड पदार्थ. कोकणाच्या सुपीक मातीवर उगवलेले नारळ आणि आपल्या घराघरात शिजणारा भात, या दोघांचा गोड संगम म्हणजे नारळ भात. हिंदू संस्कृतीत नारळ हे मंगल कार्याचे प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पाला तर गोड पदार्थ फारच प्रिय. कोकण किनाऱ्यावर नारळाची मुबलकता असल्याने सणावाराला नारळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. भात आणि नारळ एकत्र करून गोड पदार्थ तयार करण्याची परंपरा तिथूनच सुरू झाली. हा पदार्थ फक्त गोड नाही, तर तो आहे भक्ती, परंपरा आणि घरगुती सणांच्या आठवणींचा सुगंध. तर या गणेशोत्सवात बाप्पाला विसरू नका एक गोडचा नारळ भाताचा नैवेद्य द्यायला. चला भेटू मग 11 दिवस 11 नैवेद्याच्या पुढच्या भागात. बोला गणपती बाप्पा मोरया.